जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, यूएनमध्ये भारताचे नवीन राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच पी हरीश यांची यूएनमध्ये भारताचे नवीन राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पी हरीश यांच्याविषयी हे सुद्धा लक्षात ठेवा, ते सध्या जर्मनीमध्ये भारताचे राजदूत म्हणून कार्यरत आहेत व त्यांनी 2016 ते 2019 पर्यंत व्हिएतनाम या देशात भारताचे राजदूत म्हणून देखील कार्य केलेलं आहे. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. भारतातील पहिली इलेक्ट्रिक मायक्रो कार कोणत्या कंपनीने तयार केली? तर आता भारतातील पहिली इलेक्ट्रिक मायक्रो कार ही विंग्स ईव्ही या कंपनीने तयार केली आहे. या कारला काय नाव देण्यात आलं? तर रॉबिन असं या कारला नाव देण्यात आलं असून 2025 मध्ये ही कार लॉन्च करण्यात येणार आहे. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. भारतातील पहिल्या इलेक्ट्रिक मायक्रो कारला रॉबिन असं नाव देण्यात आलं असून विंग्स ईव्ही या कंपनीद्वारे या कारची निर्मिती करण्यात आली आहे. याबरोबरच हे सुद्धा लक्षात ठेवा, आपत्ती जोखीम व्यवस्थापनासाठी विमा असणारे देशातील पहिलं राज्य हे नागालँड बनलं आहे. देशातील पहिला भूमिगत कोळसा गॅसिफिकेशन प्रकल्प झारखंडमध्ये स्थापन करण्यात आला. उत्तर भारतातील पहिली फिनटेक सिटी उत्तर प्रदेश, भारतातील पहिला बहुउद्देशीय हरित हायड्रोजन प्रकल्प हिमाचल प्रदेश, जगातील सर्वात मोठे अक्षय ऊर्जा पार्क गुजरात, भारतातील पहिल्या बॅटरी ऊर्जा स्टोरेज गिगा फॅक्टरीची निर्मिती जम्मू काश्मीर, पाण्याची वास्तविक माहिती देण्यासाठी पहिले समर्पित पोर्टल राजस्थान, भारतातील पहिले इनडोअर ॲथलेटिक्स आणि जलतरण केंद्र ओडिशा, देशातील पहिली वातावरणीय संशोधन प्रयोगशाळा मध्य प्रदेश, तर देशातील पहिले फ्युचर लॅब हे तिरुअनंतपुरम मध्ये स्थापन करण्यात आला आहे. प्रश्न क्रमांक दुसरा. मित्रांनो, सध्या विनेश फोगट या खूप चर्चेमध्ये आहेत, तर त्यांच्याशी संबंधित विधानांचा अभ्यास करून यातील आपल्याला योग्य विधान ओळखायचं आहे. पहिलं विधान पहा. विनेश फोगट या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय महिला कुस्तीपटू आहेत. मित्रांनो, हे विधान बरोबर आहे. 2018 मधील आशियाई क्रीडा स्पर्धेत विनेश फोगट यांनी सुवर्ण पदक जिंकलं होतं व अशी कामगिरी करणाऱ्या त्या भारताच्या पहिल्या महिला ठरल्या होत्या. दुसरं विधान काय म्हणतं? 2016 मध्ये विनेश फोगट यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. हे सुद्धा विधान बरोबर आहे. 2016 मध्येच त्यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. तिसरं आणि शेवटचं विधान पहा. 2024च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये त्यांनी 50 किलो वजनी गटात सहभाग घेतला होता. हे सुद्धा विधान बरोबर आहे आणि येणाऱ्या एक्झाम मध्ये आपल्याला यावर वन लाइनर प्रश्न सुद्धा विचारला जाऊ शकतो. तर लक्षात ठेवा, विनेश फोगट यांनी 2024च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 50 किलो वजनी गटात सहभाग घेतला होता व त्या अंतिम सामन्यापर्यंत पोहोचल्या होत्या, पण अंतिम सामन्यापूर्वी त्यांचं वजन 50 किलोपेक्षा 100 ग्रॅमनं अधिक निघाल्यामुळे त्यांना डिस्क्वालिफाय करण्यात आलं होतं. आता या प्रश्नामध्ये आपल्याला योग्य विधाने ओळखायची होती. ही तिन्ही विधान योग्य आहेत, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 असेल. प्रश्न क्रमांक तिसरा. पायतोंग टार्न शिनावात्रा या कोणत्या देशाच्या सर्वात तरुण पंतप्रधान बनल्या आहेत? तर आता या ज्या पायतोंग टार्न शिनावात्रा आहेत या थायलंड या देशाच्या सर्वात तरुण पंतप्रधान बनल्या आहेत. त्या वयाच्या 37व्या वर्षीच पंतप्रधान बनल्या असून थायलंड देशामधील त्या सर्वात तरुण पंतप्रधान आहेत. मित्रांनो, नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत शिनावात्रा यांनी 319 मते मिळवत हा विजय मिळवला आहे. त्या थायलंडच्या एकूण कितव्या पंतप्रधान असतील? तर त्या थायलंड या देशाच्या एकूण 31व्या पंतप्रधान ठरल्या आहेत. याबरोबरच त्या थायलंडच्या पंतप्रधान बनणाऱ्या दुसऱ्याच महिला आहेत. त्यांच्या आधी इंग्लिंग शिनावात्रा या थायलंडच्या पंतप्रधान बनणाऱ्या पहिल्या महिला होत्या. मॅपमध्ये पहा, हा थायलंड देश असून थायलंड या देशाला लाओस, कंबोडिया, मलेशिया आणि म्यानमार या देशाच्या सीमा संलग्न आहेत. आणि थायलंडची राजधानी काय आहे? तर बँकॉक ही थायलंडची राजधानी असून थाई बात हे थायलंड या देशाचं चलन आहे. आता हा प्रश्न पहा, यात काय विचारला आहे? तर जॉर्जटाउन युनिव्हर्सिटी फ्रॉम वुमेन्स अँड सिक्युरिटीजच्या रिपोर्टनुसार कोणता देश हा स्त्रियांसाठी सर्वात सुरक्षित देश ठरला आहे? मित्रांनो, आता या युनिव्हर्सिटीच्या माहितीनुसार डेन्मार्क हा स्त्रियांसाठी सर्वात सुरक्षित देश ठरला आहे. डेन्मार्कला यात 0.932 गुण देण्यात आले आहेत. डेन्मार्क नंतर दुसऱ्या क्रमांकावर स्वित्झर्लंड आहे, तिसऱ्यावर स्वीडन, तर चौथ्या क्रमांकावर फिनलँड, आइसलँड आणि लक्झेंबर्ग हे 3 देश आहेत. प्रश्न क्रमांक 5. कोणते गाव हे महाराष्ट्रातील पहिलं सौरग्राम ठरलं आहे? तर आता महाराष्ट्रातील पहिलं सौरग्राम म्हणून मान्याची वाडी या गावाला मान्यता देण्यात आली आहे. हे जे मान्याची वाडी गाव आहे हे सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात स्थित आहे. आणि मित्रांनो, या गावामध्ये महावितरणच्या वतीने 100% सौर ऊर्जीकरण करण्यात आलेलं आहे व आता महाराष्ट्रातील पहिल्या सौरग्रामचं लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
यांच्या हस्ते करण्यात आला आहे. येथे सातारा या जिल्ह्याविषयी हे सुद्धा लक्षात ठेवा. सातारा हा जिल्हा पुणे या प्रशासकीय विभागात येतो व सातारा या जिल्ह्याला 5 जिल्ह्यांच्या सीमा संलग्न आहेत. ते जिल्हे कोणकोणते? तर यामध्ये पुणे, सोलापूर, सांगली, रत्नागिरी आणि रायगड या 5 जिल्ह्यांच्या सीमा साताऱ्याशी संलग्न आहे. साताऱ्याचं एकूण क्षेत्रफळ किती आहे? तर 10,480 चौरस किलोमीटर इतकं साताऱ्याचं क्षेत्रफळ असून सातारा या जिल्ह्यात एकूण 11 तालुके आहेत व 2011च्या जनगणनेनुसार सातारा जिल्ह्यातील लोकसंख्या घनता हे 287 इतकी आहे. लिंग गुणोत्तर 988 तर बाल लिंग गुणोत्तर हे 895 इतका आहे. मित्रांनो, सातारा जिल्ह्यातीलच महाबळेश्वर या तालुक्यातून कृष्णा नदीचा उगम होतो. यासच कोयना धरण सुद्धा याच जिल्ह्यात स्थित असून हा राज्यातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे आणि कोयना धरणामध्ये जे जलाशय आहे त्याला शिवाजी सागर या नावानं ओळखलं जातं. प्रश्न क्रमांक 6. अलीकडेच कोणत्या राज्याने तरुण उद्योजकांना सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री युवा उद्यम विकास अभियान ही योजना लॉन्च केली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच उत्तर प्रदेश या राज्याने तरुण उद्योजकांना सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री युवा उद्यम विकास अभियान ही योजना लॉन्च केली आहे. या योजनेचं उद्दिष्ट काय आहे? तर 5 लाख रुपयापर्यंतच्या प्रकल्पासाठी बिनव्याजी कर्ज देऊन दरवर्षी 1 लाख तरुण उद्योजक तयार करणे हे या योजनेचं उद्दिष्ट आहे. आता हा प्रश्न पहा. जिओपारसी या स्कीम पोर्टलचं अनावरण कोणाच्या हस्ते करण्यात आलं? तर आता हे जे पोर्टल आहे याचं अनावरण किरण रिजिजू यांनी केलं आहे. बरं, किरण रिजिजू हे कोण आहेत? तर किरण रिजिजू हे केंद्रीय अल्पसंख्याक कार्यमंत्री आहेत व त्यांच्या हस्ते आता हे जिओपारसी स्कीम पोर्टल लॉन्च करण्यात आला असून या पोर्टलचा उद्देश काय आहे? तर पारशी लोकांना ऑनलाईन अर्ज करण्यास, त्यांच्या अर्जाची स्थिती तपासण्यास आणि थेट लाभ हस्तांतरण मोडद्वारे ऑनलाईन आर्थिक सहाय्य प्राप्त करण्यास त्यांना सक्षम करणे हा या पोर्टलचा उद्देश आहे. मित्रांनो, ही जी जिओपारसी स्कीम आहे ही 2013-14 मध्ये सुरू करण्यात आली होती व याची अंमलबजावणी अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाद्वारे केली जाते. या जिओपारसी स्कीम पोर्टल बरोबरच हज ॲप्लिकेशन ॲप 2025 सुद्धा लॉन्च करण्यात आला आहे. प्रश्न क्रमांक 8. भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक राकेश पाल यांचे नुकतेच निधन झाले, तर ते भारतीय तटरक्षक दलाचे कितवे महासंचालक म्हणून कार्यरत होते? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच राकेश पाल हे भारतीय तटरक्षक दलाचे 25वे महासंचालक म्हणून कार्यरत होते. याबरोबरच अजून एक निधन वार्ता नोट करून घ्या. नुकतंच आता जनरल सुंदरराजन पद्मनाभन यांचं सुद्धा वयाच्या 83व्या वर्षी निधन झालं आहे आणि हे जे पद्मनाभन आहेत हे भारतीय लष्कराचे 20वे लष्कर प्रमुख होते. त्यांनी 2000 ते 2002 पर्यंत लष्कर प्रमुख म्हणून कार्य केलं होतं. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी भारतामध्ये अक्षय ऊर्जा दिवस कधी साजरा केला जातो? हा जो अक्षय ऊर्जा दिवस आहे हा दरवर्षी भारतात 20 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो व या दिवसाची स्थापना 2004 मध्ये करण्यात आली होती. आणि मित्रांनो, 20 ऑगस्ट रोजीच माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची जयंती सुद्धा असते व त्यांचा जयंती दिवस हा भारतामध्ये सद्भावना दिवस म्हणून साजरा केला जातो. यावर्षी त्यांची कितवी जयंती आहे? तर यावर्षी त्यांची 80वी जयंती आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. भारताचे पुढील संरक्षण सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.